हाय, आय एम हरीश कासार, फाउंडर ऑफ क्रिएट ड्राईव्ह डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आहोत शिवाजीनगरमधील ॲग्री कॉलेज ग्राउंडवरती, जिथे महाटेक 2026 आता होत आहे. आणि महाटेकला आता 20 वर्ष सेलिब्रेट करतायत. 20 इयर्स ऑफ लेगसी या ठिकाणी महाटेकची सगळेजण एक्सपिरियन्स करतायत. पण आज एवढं मी उत्साहाने का सांगतोय, कारण का गोष्ट खूप आनंदाची. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की टीम क्रिएट ही टीम महाटेक सोबत या वर्षीच्या महाटेकचं पूर्ण डिजिटल मार्केटिंगचं, व्हिडिओ प्रोडक्शनचं काम करत आहे. आणि आज मी तुम्हाला त्याचे BTS म्हणजे बिहाइंड द सीन, आम्ही हे सगळं कसं करतोय, का केलं आणि कसं वर्कआउट केलं, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. चला एकदा मग तुम्हाला दाखवतो की कशा कशा पद्धतीने हे सगळे कामं होतात. ज्यावेळेस गौरी मॅडम आणि सुमुख सरांना भेटलो, त्यावेळेस पहिल्याच कुठून सुरुवात करायची, कॉमन काम म्हणजे त्यावेळेस ठरलं की महाटेकचं करूया. पहिल्या वेळेस ॲज अ व्हिजिटर येऊन जायचो आणि त्यातलं एका छोट्याशा स्टॉलचं काम करायचो. आणि ह्यावेळेस एवढ्या मोठ्या पूर्ण एक्झिबिशनचं काम करायचं होतं. तर 100% काम करता येत होतं, पण तरी एक जबाबदारी होती. ही जबाबदारी घ्यायला मला पूर्ण क्रिएटिव्हला खूप आवडतं, त्यामुळे ही जबाबदारी आम्ही उचलली. मग आम्ही सगळ्यांनी बसून एक खूप चांगला डिटेल्ड प्लॅन केला आणि तो प्लॅन त्यांना प्रेझेंट केला. आणि त्यांना ऑलमोस्ट तो प्लॅन खूप जास्त पद्धतीने आवडला आणि मग आम्ही तो त्यात काही करेक्शन अपडेशन करून त्याला पुढं फायनलायझेशन केलं. तो प्लॅन काय होता, कसा होता आणि आम्ही ते कसं एक्झिक्यूट करतोय, तर ते पूर्ण क्रिएटच्या टीम मेंबरकडून एक एकूण समजून घेऊया. आपल्यासोबत फाउंडर अभिजित माने सर आहेत आपले, आणि त्यांनी पहिल्यांदा हा सगळा जो प्रोजेक्ट आहे महाटेकचा तो लीड केला. त्या प्रोजेक्टमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट शून्य होती. मी फक्त व्हिडिओ करून तुम्हाला सांगतो. तर अभिजित सर, त्यांचा एक्सपिरियन्स महाटेकचा प्रोजेक्ट आल्यापासूनच्या 8 दिवसापर्यंत कसा होता? एवढं मोठं एक्झिबिशन आम्हाला कव्हर करायला भेटणं ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आमच्यासाठी, आणि ॲट द सेम टाइम खूप मोठं टास्क पण होतं. कारण याच्यापूर्वी आपण एवढा इव्हेंट मोठा कधी कव्हर केलेला नव्हता. आणि हे इव्हेंट कव्हर करताना मग आपल्याला पूर्णपणे 6 महिन्यासाठी काम करायचं होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला 3 महिन्याचा प्रीचा म्हणजे भाग होता. त्या प्रीमध्ये आपल्याला प्री लॉन्चच्या काय आयडिया करायच्या होत्या. ज्याच्यामध्ये आपण 20 इयर्स 20 स्टोरीज नावाची एक कॉन्सेप्ट केली. ज्यामध्ये 20 इयर्स 20 स्टोरीज म्हणजे काय की 20 वर्ष पूर्ण झालेली महाटेकला. तर 20 वर्ष आपल्याला पूर्णपणे दाखवायची होती की 20 वर्षामागचं स्ट्रगल काय होतं, मग ते आपण कशा पद्धतीनं दाखवू शकतो. तर त्यातली काही मेजर लोक होती ज्यांना आपल्याला त्या स्टोरीजमध्ये एक क्रुशियल पार्ट द्यायचा होता. मग आपण काय केलं की त्यांच्यासाठी स्पेसिफिक स्टोरीज बनवल्या. प्रत्येक व्यक्तीसाठी आपण एक स्टोरी बनवत गेलो. बाकी सध्या आता करंटला जो इव्हेंट चाललाय त्या इव्हेंटचं कव्हरेज करतोय आम्ही. ॲट द सेम टाइम ऑनलाईन गोष्टी चालू आहे. तिकडे इव्हेंट सुरू आहे आणि तिकडे ऑनलाईन पोस्टिंग सुद्धा होत आहे. अभिजित सरांनी आपल्याला कशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्या हे सांगितलं, पण आता अभिजित सर लीड करत. आता ग्राउंडच्या लोकांकडे जाऊया की जे ग्राउंडला रोज ह्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्हली काम करतायत. या ठिकाणी अवधूत सापडलाय. अवधूत, काय करतोय विचार? अवधूत सर, मी सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही सगळे किंवा आपण हे काम कसं करतो, त्यात तू काय जबाबदारी पार पडतोस आणि कशा पद्धतीने करतोय ते आपल्याला सांगायचं. तुझा अनुभव कसा होता महाटेकचा ओव्हरऑल? सगळा महाटेकचा आत्तापर्यंतचा अनुभव सगळ्यात बेस्ट राहिला आहे. आजपर्यंत म्हणजे कधी जास्त काम करायला नाही भेटत इव्हेंटसाठी स्पेशली. तर यावेळेस आम्हाला चान्स भेटला एखादा इव्हेंटसाठी, ते पण एकदम मोठ्या लेवलचं, एकदम नॅशनल लेवलचं इव्हेंट आहे. आणि त्यामध्ये आम्हाला काम करायला भेटतं तर एकदम मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि त्यासाठी जवळपास आम्ही 1.5 महिने झालं सगळेजण त्यासाठी पळता येते. आणि सगळ्यांच्या मेहनतीला म्हणजे गोरखदा असेल, अथर्वदा असेल, एवढं सगळं शूट वगैरे करता येते. आणि त्यांच्या शूटला न्याय देण्यासाठी मी इथे एडिट करत असतो आणि त्यातल्या मजा येते मला. आणि हा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. एकदम व्हिडिओ एडिटिंगमध्ये एकदम डीपमध्ये जाण्यासाठी. असं म्हणजे रोज सोशल मीडियाचे एडिट करून बोर झालेलो असतो, पण जेव्हा असं एडिट करायला भेटतं त्यावेळेस नेक्स्ट लेवल हाय पोटेन्शियल टाकतात त्यामध्ये, आणि त्यावेळेसच मजा येते खरं करायला. सो आमची टीम एवढी जास्त अतिउत्साही आहे ना, तो उत्साह या इव्हेंटमध्ये वापरता येतो मला. कारण का तुम्हाला सांगू का, एवढं जास्त ज्यांचं सगळ्यांचं स्ट्रगल होतं की रात्री 11-12 वाजेपर्यंत काम करतात. पण ते म्हणतात ना की जे पॅशननी काम करणारे मुलं असतात ना, ते एन्जॉय करतात ही प्रोसेस. तर त्यामुळं इथं वेळेवरती येण्याचा जो टास्क आहे, तो टास्क नाही तर चॅलेंज, आणि तो पूर्ण करायला आम्हाला खूप जास्त मजा येते. तर आता आपण बाकीचे मेंबर शोधू कुठं पळतायत आणि काय काय करतायत. तर आता आपल्याला ओमकार कुलांगे सापडले आहेत. तर ओमकार कुलांगे हे पूर्ण सोशल मीडिया मॅनेजमेंट बघतायत. त्यांचा एक्सपिरियन्स विचारू. ओमकार सर, जरा 2 मिनिटं वेळ आहे का? हो आहे, थोडासा. सो ओमकार सर, आपल्याला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की
आपण ॲज अ टीम क्रिएट कशा पद्धतीने काम चालतंय हे मी त्यांना BTS दाखवते माझं कसं काम चालतंय. तर मला तुम्ही सांगा की तुम्ही कोणतं काम जे ओव्हरऑल महाटेक तुम्ही कोणती जबाबदारी सांभाळता आणि ती कशा पद्धतीने सांभाळता आणि त्याचा काय फायदा होतो? मी तर सोशल मीडिया सगळी पोस्टिंग बघतोय. त्याच्यानंतर जिथं कम्युनिकेशन निडेड आहे तिथं कम्युनिकेशन पण बघतोय. क्लायंट कम्युनिकेशन असेल किंवा मीटिंग्स इन्व्हॉल्वमेंट पण होती माझी. जर सोशल मीडियाची पोस्टिंग करायची तर थॉट काय आहे सगळ्या या इव्हेंटचा पर्पज काय हा मला क्लिअर असणं गरजेचं आहे. तर मी सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो पहिल्यापासून. ही हाईप जे पेजला कशी क्रिएट करायची तिथं एक स्टोरी टेलिंग झाली पाहिजे की आता इव्हेंटपासून आम्ही 3 महिने आधीपासून काम चालू केले. तर मग सुरुवातीला ती थोडीशी लो असते की लांब आहे इव्हेंट. तर मग ती हाईपची जी लेवल आहे ना ती कशी जसं जवळ जाऊ ना तर ती कशी वाढवायची याबद्दल थोडंसं काम केलेलं आहे आपण. लास्ट मुवमेंटची तर काही गोष्टी होत आहेत. म्हणजे टीम फास्ट आहे आमची. इथं ऑनग्राऊंड टीमने खूप भारी काम केलेलं आहे. व्हिडिओजचं तर विचारूच नका. आता मी इथं आलोय तर मला खूप भारी वाटतंय की मी तिथं ऑफिसला होतो की 2 दिवस 1 दिवस आलो होतो तर मला ऑन टाइम भेटल्या गोष्टी आणि प्लॅनिंग भरपूर प्रॉपर होती. अजून पण भरपूर सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ. आता आपण नवीन आपला चांगला टीममेट शोधू. मला असं का वाटतंय की जे कॅमेऱ्यावर ज्यांना बोलायचं नाही ते माझ्यापासून लपून बसलेत पण मी शोधून राहणार. दिसल्याहून दिसले. चला तर आता म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉन्टेंट रायटर कायमस्वरूपी फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर मला स्वामिनी सापडली. स्वामिनीचं इथं काही काम नाही पण तिला मज्जा करायसाठी आली कारण तिचं काम संपलेलं आहे. तर स्वामिनी मी सगळ्यांना समजून सांगतोय की आपण हे महाटेकचं काम कशा पद्धतीने केलंय. तर ॲज अ कॉन्टेंट रायटर तू कशा पद्धतीने याला एक्सपिरियन्स केले आणि काय कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते करण्यामागे काय उद्देश होतो जेणेकरून महाटेकचा फायदा होतो? बेसिकली महाटेकचं डिजिटल मार्केटिंग हे पूर्ण आपण केलं. त्याच्यामध्ये कॉन्टेंट असेल किंवा व्हिडिओ प्रोडक्शन असेल सगळ्या गोष्टी क्रिएटनी केलेल्या आहेत. महाटेकचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की कुठलाही व्यक्ती या संस्थेपेक्षा मोठा नाही आहे हे त्यांना दाखवायचं होतं. आणि हे आपण एक्झॅक्टली महाटेकच्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं आहे की महत्त्व लोकांना दिलेलं आहे. महत्त्व काय म्हणत की या लेगसीला दिलेलं आहे पण त्याच्यापेक्षा ही मोठी संस्था हे आपण आपल्या डॉक्युमेंटरी थ्रू प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. या डॉक्युमेंटरीमध्ये जो काही तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये आवाज दिसतोय तर ह्या सगळ्या लिखाणामध्ये तिचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्या स्टोरीजला व्हिज्युअल्समध्ये कन्वर्ट करू शकतोय. माणूस खूप मोठा आहे उंचीने, विचाराने, मनाने आणि कामाने. सो मला लवकरच सापडलाय कारण का अर्थरस तो मोठा आहे दिसून येतो लगेच. डॉक्युमेंटरी ज्यावेळेस तुम्ही करत होते त्यावेळेस 28-22 स्टोरीज करत होते त्यावेळेस BTS करत होते किंवा इथं आता लाईव्हला शूट करतात त्यावेळी ॲज अ DOP काय महत्त्वाच्या जबाबदारी असतात आणि त्या कशा पद्धतीने शोला फायदेशीर असतात आणि ते का केले जातात आणि आपण कसं करतो ते जरा समजून. ओके. आता मेनली ज्यावेळेस डॉक्युमेंटरीसाठी शूट करत होतो त्यावेळेस ॲज अ DOP रोल वेगळा होता आणि आता ज्यावेळेस एखाद्या एक्झिबिशनला एखाद्या इव्हेंटला आपण शूट करतो त्यावेळेस रोल एकदम वेगळा. म्हणजे कॅमेरा जरी मॅन्डेटरी आणि मेन असला दोन्ही गोष्टीत तरी रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी होती. डॉक्युमेंटरी शूट करत असताना आपण त्यांची 20 वर्षाची स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती 20 वर्षे त्यांनी जी जगलेली ती त्या 22 मिनिटात दाखवणं ती आपली जबाबदारी असते आणि त्याच्यावर काम करताना रिस्पॉन्सिबिलिटी थोडीशी असते. आणि ज्या काय त्यांच्या स्टोरीज वगैरे होत्या जेवढ्या लोकांच्या बाईट आपण घेतल्या त्या प्रत्येकासाठी टेक्निकल भाषेत म्हटलं तर वेगवेगळी फ्रेम म्हणा किंवा व्हिज्युअली बघताना बोरिंग नाही वाटलं पाहिजे अशा गोष्टी त्या थोड्या आपण त्यामध्ये कव्हर केलेलं. जास्त भारी काय वाटलं महाटेकमध्ये? महाटेकमध्ये काम करताना असं वाटलं की आता 4 दिवस चालू शूट करतोय तर आता असं वाटतं की आत्ताच शूट चालू केलाय. प्रत्येक वेळेस असं वाटतं आत्ता शूट चालू केलाय आणि मग जर निवांत विचार केला तर असं वाटतं की मग भरपूर शूट झाला भरपूर काम झालेलं आहे. महाटेकची डॉक्युमेंटरी जेव्हा आमच्याकडं विषय घेऊन आले की आमचा 20-25 वर्षांचा प्रवास आहे, 20-25 शोजचा प्रवास आहे आणि तो आपल्याला एका 5 ते 10 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीमध्ये मांडायचा. प्रत्येक व्यक्ती सांगत होता की मी गेल्या 20 वर्षांपासून या कंपनीत आहे, 25 वर्षांपासून कंपनीत आहे, 30 वर्षांपासून कंपनीत आहे. म्हणजे एवढे वर्ष जी लोक त्या कंपनीमध्ये जॉब करतायत त्यांचा प्रवास आहे. महाटेकचा स्वतःचा प्रवास आहे आणि हा सगळा प्रवास आम्हाला त्या क्रिस्प डॉक्युमेंटरीमध्ये सांगायचं होता. ते आम्हाला चॅलेंजिंग वाटत होतं. त्यांच्या एवढ्या सगळ्या डाटामधून प्लस त्यांचा मागच्या 10 ते 11 वर्षांचा फुटेजचा डाटा होता, शूट केलेला डाटा होता, ज्यामध्ये महाटेकचे विजिटर्स होते, महाटेकमध्ये फायनान्सर्स, महाटेकमध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत ते सगळ्यांच्या बाईट्स इथं प्रेझेंट आहेत. तर एवढा सगळा ऑलमोस्ट त्याला म्हणजे डाटाला लिमिट नसल्यासारखा एवढा डाटा होता. तो सगळा डाटा बघून त्याच्यामधून महत्त्वाच्या गोष्टी कॅप्चर करून आमच्या नंतर लक्षात आलं एडिटिंगच्या स्टेजमध्ये असताना की या गोष्टीला आपण चॅप्टर वाईज डिवाइड करू शकतो.
चॅप्टर्स बाय डिफॉल्ट त्यांच्या बोलण्यातून समजत होतं की ते काय आहे. तर महाटेकची इनोव्हेशन हे महाटेकचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तो इनोव्हेशन एक चॅप्टर मधला. परत त्यानंतर ग्रोथ, महाटेकची ग्रोथ झाली. त्यानंतर महाटेकचा जो लोकांबरोबर ट्रस्ट होता तो एक चॅप्टर झाला. असे वेगवेगळे चॅप्टर त्या लोकांनी किंवा त्या फुटेजनी आम्हाला सांगितले की काय असू शकतं त्या डॉक्युमेंटरीमध्ये. आता तुम्ही तर बघू शकता की ते आता सगळे जे काही व्हिजिटर आहेत किंवा स्टॉलधारक आहेत त्यांचे फीडबॅक चालू आहेत. सुमित आहे, सुमितने नॉर्मली फोटोग्राफी कव्हर केली इथे आणि सुमित आमच्यासोबत फर्स्ट टाइमच काम करतोय. लास्ट मोमेंटला काय अडचण आली त्यामुळे तर सुमितकडून आपण समजून घेऊ की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि सुमितकडून मला पण शिकायला काहीतरी भेटेल. तू फर्स्ट टाइम आमच्यासोबत काम केलं तर पहिले कसं वाटतं, टीम क्रिएट सोबत काम करणं कसं वाटतं? मला खूपच भारी वाटलं कारण मी फ्रेंड सर्कल जसं राहतो त्या टाईपमध्ये मला फील झालं की आपण सगळे टीममेट सोबत काम करतोय वगैरे आणि खूप मजा आली मला या कामामध्ये. मोस्टली 4 दिवस झालं आपण महाटेकचं एक्झिबिशन करतो. एवढंच आयला मी कधी बोललो नाही रे, फर्स्ट शिकलं की दादा तुझा व्हिडिओ टाकतो बघ. टाइम जास्त नको टाकू, 1-2 सेकंदाचं टाकू. सो हरकत नाही. जे माणसं फार कमी बोलतात ते खूप जास्त काम करतात. आता सुमित बद्दल सगळ्या टीमने खूपच कौतुक केलं की कारण ऑलरेडी खूप मोठ्या स्केलला काम करतो आणि त्यांनी सगळ्यांनी एवढं आम्हाला आदराने स्वीकारलं आमचं आमंत्रण आणि आम्हाला एक चांगला नवीन मित्र भेटला या शूटमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त चॅलेंज असतात हे ज्यावेळेस मल्टिपल शूट करायचे असतात. पण माझ्यासारख्या माणसाला काय असतं की एखाद्या जबाबदार सुमितसारखा माणूस शोधायचा आणि निवांत राहायचं. नाहीतर त्यामुळं सुमितने फोटोमध्ये जे काय पाहिजे जे आमच्या मनात ते त्याच्या फोटोमध्ये नाही त्याच्या कार्डमध्ये होतं. त्याच्यामुळं टेन्शन नाही. नंदा आमची फार गोडगोजिरी टीममेट आहे आणि ती असली की एकदम सगळेजण खुश असतात. काय करते तू इथे? मी बसली. मी त्या सगळ्या लोकांना समजून सांगते की आपण कशा पद्धतीने काम करतो. तर जरा तू त्यांना सांग की आपण ॲज अ टीम क्रिएट कसं काम केलं आणि त्यात तू काय जबाबदारी पार पडली तुला कसं वाटतं? तुझ्याबद्दल सांग की तू कोण आहे आणि तू काय रोल केला? माझं नाव ज्ञानदा कातबाने. मी मागच्या 2 महिन्यात क्रिएटमध्ये इंटर्नशिप केली. मी आज सध्या शिकते आणि आता महाटेकमध्ये मी प्रोजेक्टमध्ये व्हिडिओग्राफर म्हणून आली आहे. आणि आता ह्या प्रोजेक्टमध्ये तू कसं काय काय काम केलं, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे, आपण कशा पद्धतीने हे काम करतोय आणि याचा कसा फायदा होतो? महाटेकचा प्रोजेक्ट तर पहिल्यांदा डॉक्युमेंटरीच्या आधीपासून त्याची जर्नीची सुरुवात झाली आणि डॉक्युमेंटरीचं शूट झालं. त्यानंतर मग महाटेक जसं जसं जवळ येत होता तसं तसं खूप कामं, कारण की महाटेक खूप मोठा इव्हेंट आहे आणि सगळा इव्हेंट कवर करायचा. त्यामुळे मग खूप मेहनत लागणार होती, खूप छान टीम लागणार होती आणि तशीच टीम होती. आणि खूप पहिल्यांदाच मी कुठलं तरी असं एक्झिबिशन शूट करून तुला हे काय करत बसली? हे गोप्रो लावलाय टाइम लॅप्ससाठी. तर महाटेक संपत आले, शेवटचं हे चाललंय तर लोक खूप सारे जात आहेत तर ते एडिटसाठी गोप्रो चे फुटेज छान मिळावे म्हणून टाइम लॅप्स लावलाय त्याला. सगळे एकदम खूप खूप खुश होते कामावर, इवन एडिट्स. आणि त्यानंतर जे काही झालं म्हणजे लिटरली जिथे जिथे आम्ही जायचो ना तिथे लोक थांबून सांगायचे की महाटेकचं खूप छान काम झालंय. ते एक सर आहेत, ते म्हटले की 20 वर्ष झालं महाटेक करतोय पण असं महाटेक पहिल्यांदा घडते, म्हणजे पहिल्यांदा डॉक्युमेंट झाले असं पहिल्यांदा वाटतंय. सो आता एकच महत्त्वाचा माणूस राहिला आहे की ज्याने व्हिज्युअल्समध्ये सगळं काय कव्हर केलं. इव्हन आता हा जो BTS आहे तो पण तोच कव्हर करतोय. आता मी सो आता मी गोरक्षसोबत आहे आणि मला असं वाटतं की हा पहिलाच एक एक्झिबिशन किंवा इव्हेंट असेल की ज्या एक्झिबिशन किंवा इव्हेंटमध्ये मी गोरक्षसोबत नाही आणि तो वन ऑफ द सगळ्यात मोठा आहे. तर एक सगळ्यात पहिलं तर गोरक्ष, तुला कसं वाटतं एक्झिबिशनचं? हे नाव ऐकल्यापासून स्टोरी कशी वाटते? भारी आहे. मागल्या वर्षी एका कंपनीसाठी फक्त एका स्टॉलसाठी शूट करायला आलो ह्याच एक्झिबिशनमध्ये आणि तेव्हा वाटलं पण नव्हतं की हे एक्झिबिशन. आणि मी मागल्या वर्षी इथली टीम बघितली होती महाटेकची कॅमेरावाली. मला कारण का कॅमेऱ्यात इंटरेस्ट आहे तर कॅमेऱ्याची टीम दिसायची मला आणि भारी वाटायचं मला की हे लयच भारी काम करतं, एवढं मोठं एक्झिबिशन कव्हर करताय. आणि तेव्हा वाटलं नव्हतं की त्याच टीममध्ये आपण पण येणार पुढच्या वर्षी. तर ह्या वर्षी अजून भारी वाटतंय कारण का एवढा भारी रिस्पॉन्स भेटला आहे टीमकडनं महाटेकच्या. कारण का त्यांना पण असं झालं आहे की एवढा व्हिज्युअली ऑनलाईन एवढा प्रेझेन्स कधीच नाही झाला महाटेकचा जेवढा ह्या वर्षी झाला आहे. तो अख्ख्या क्रिएटच्या टीममुळे झाला आहे. म्हणजे सगळेच A to Z सगळे फ्रंट एंडला जे शूट करताय, बॅक एंडला जे एडिट करताय आणि अपलोड करताय, सगळ्या टीमनी खतरनाक काम केलेलं आहे 4 दिवस. आणि 4 दिवस नाही 6 महिने
आता पहिले 3 महिने झाले तर याच्यानंतर पण 3 महिने खतरनाक काम चालू राहणार आहे महाटेकचं. खरंच खूप मोठी जबाबदारी असते ज्यावेळेस एवढं मोठं एक्झिबिशन करतो, म्हणजे काही काम नसतं, म्हणजे की एक पैसे घ्यायचे आणि त्याचं काम द्यायचं हे नसतं. ही जबाबदारी असते, ही जबाबदारी सारखीच पूर्ण करावी लागते. म्हणजे कोणत्याही घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो, लग्न असतो किंवा एखादा मोठा प्रोग्राम असतो, बिझनेसचा प्रोग्राम असतो, त्यावेळेस कोणत्याही वेंडरला किंवा कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी असं वागून नाही जमत की माझी हे काम हे डिलिव्हरेबल्स यांनी पूर्ण करायचं. माझं कायमस्वरूपीच आणि आमच्या सगळ्या टीमचं कायमस्वरूपीच हे असतं की आपली जबाबदारी आणि आपल्या घरातल्या कामासारखं आपल्याला पूर्ण करायचं. आणि मी जास्त कॉन्फिडंट का असतो काम आणि जबाबदारी उचलायला, कारण का मी एकटा उचलत नाही, कारण सगळेजण तितक्याच पॅशनने काम करतात आणि प्रत्येक काम एका जबाबदारीसारखं पूर्ण करतात आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन जगतात. कारण का सगळी क्रिएटिव्ह टीम ही आर्टिस्ट आहेत, हे सगळे आवडीचंच काम करतायत, दुसऱ्या गोष्टी करत नाही. त्यामुळं ज्यावेळेस माणूस आवडीचं काम करतो ते जगत असतो आणि ज्यावेळेस ते काम जगलं जातं ते 100% फार पटीने चांगलं होतं अपेक्षेपेक्षा. आणि याच्यामध्ये तर पूर्ण पिक्चर आहे. महाटेकची फॅमिली म्हणजे मराठी फॅमिली ही एकदम हिरो फॅमिली, म्हणजे यांच्यामध्ये सगळेजण त्याचे हिरोसारखा रोल प्ले करतायत. आणि महाटेक हा म्हणजे मोठा वेब सिरीज म्हणू शकतो आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स चालू आहे आणि त्यातला एखादा पार्ट तो आम्ही जगतो यांच्यासोबत आणि कव्हर करतोय. आणि हा जो पार्ट आता ह्या वेब सिरीजमध्ये जे मेन हिरो रोल प्ले करतात ते गौरी मराठे मॅडम आणि सुमुख मराठे सर आहेत. त्यांच्याकडून आमच्याबद्दलचा, आमच्या कामाबद्दलचा आणि ओव्हरऑल महाटेकच्या फीडबॅकबद्दल समजून घेऊ. चला. सगळ्यात पहिलं तर ह्या वर्षीचं महाटेक कसं झालं आपल्याला कसं वाटतं? ग्रँड सक्सेस ॲज युजल. मागच्या वर्षीपेक्षा इट्स बिगर, बेटर आणि एक्सपिरियन्स वाईज आय फील इट वॉज मच रिचर फॉर ऑल द एक्झिबिटर्स ॲज कम्पेअर्ड टू लास्ट इयर. सो इट वॉज अ गुड शो ओव्हरऑल. येस. काही नवीन गोष्टी जास्त So this year we actually had you guys on board first time for the media team. So that is what we did new this year, because we have done a huge social media presence this time than what it used to be. So that was the very reason we created 20 years was a big highlight this year I feel. 20 years celebration आपण केलं, 20 yearsची लेगसी आणि ऑफकोर्स विनय सरांचं जे विजन होतं फॉर महाटेक ते आपण यावर्षी सेलिब्रेट केलं. सो ह्या सगळ्याच हायलाईट्स आहेत यावर्षीच्या. येस. It was communicated well because lot of people came to me saying that की तुमचं यावेळेला सोशल मीडिया प्रेझेन्स खूपच स्ट्रॉंग वाटतोय, व्हिडिओज खूप जास्त येत आहेत दॅन वॉट इट वॉज लास्ट इयर. आणि वी आर एन्जॉईंग जे आता इंडियामध्ये नाही आहेत, आउट ऑफ इंडिया पण आहेत, ते थ्रू सोशल मीडिया, थ्रू ऑल दिस चॅनल्स दे आर एबल टू अटेंड द एक्झिबिशन, सी वॉट इट इज अँड द ग्रँड्युअर, द वे यू हॅव पोर्ट्रेड इट, इट वॉज रिअली नाईस. येस. तुमचं डॉक्युमेंटेशन खूप छान आहे. यू आर व्हेरी वेल डॉक्युमेंटेड अबाउट ईच अँड एव्हरीथिंग फ्रॉम द स्मॉलेस्ट ऑफ द थिंग्स टू द बिगेस्ट. ऑफकोर्स आपण डॉक्युमेंटरी केली, त्याचं पण मला डॉक्युमेंटेशन खूप आवडलं. म्हणजे कुठेही तिथे आपण कमी पडलो असं मला वाटलं नाही आणि ती डॉक्युमेंटरी खूपच छान झाली आहे. म्हणजे जे कोण फर्स्ट टाईम बघेल, ज्यांना विनय सर कोण होते काय आहेत माहिती नाही आहे, फॉर दॅम इट्स अ व्हेरी मोटिवेशनल, इमोशनल सगळंच आहे त्याच्यामध्ये. पण आय एम शुअर ती डॉक्युमेंटरी बघून 2-3 लोकांना किंवा 2-3 ऑन्टरप्रिनर्सला एक ऊर्जा मिळेल टू स्टार्ट समथिंग न्यू. सो आता आम्ही गौरी मॅडमशी गप्पा म्हटलं की टीमसोबत काम करताना कसं वाटतं, तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ह्या वर्षीचा ओव्हरऑल महाटेकचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आत्ता माझ्या बसल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल 4 दिवस भरपूर दमणूक झाली आहे, पण ही चांगली दमणूक असते, कारण म्हणजे ह्यानीच एनर्जी मिळते आपल्याला पुढच्या वर्षी हे चालू ठेवायची आणि वर्षभर काम करायची पण. त्यामुळे एक्सपिरियन्स तर काय ॲज युजल छानच होता. यावेळेस जी तुमची आयडिया होती की जे डॉक्युमेंटेशन आणि जे कम्युनिकेशन तुम्हाला करायचं होतं तुमच्या सगळ्या टीममेटसोबत, तुमच्या व्हिजिटरसोबत, एक्झिबिटरसोबत, तर ते तुम्हाला आवडलं का आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी आवडल्या? अरे वंडरफुल. म्हणजे आपण जे आता सोशल मीडियाला कॉन्टेंट सगळा क्रिएट केला आहे, परवा आय बिलीव्ह मी वेंडर डेव्हलपमेंट मीटला गेलेलो, तिकडे एका कस्टमरनी ते पहिल्यांदाच महाटेक करत होते, बट त्यांनी मला ओळखलं, ते म्हणाले अरे मैं आपका इंस्टाग्राम पेज फॉलो करता हूँ, सो आय नो यू फ्रॉम दॅट. आणि कारण बाकी तर युजली जे रेग्युलर कस्टमर्स आहेत ते सगळे मला ओळखतात, पण हे पहिल्यांदाच करत होते. ते म्हणाले की अरे इंस्टाग्राम पेजवरनं आम्ही तुमच्या बघितलं आहे, खूप सुंदर चालू आहे. सो इवन पीपल आर लाइकिंग वॉट इसेन्शियली आपण हे जे सगळं करतोय ते. लास्ट मेसेज टीम क्रिएटसाठी काय सांगेल? टीम क्रिएट सगळ्यांनी वंडरफुल काम केलं आहे. मला वाटतं आता म्हणजे ज्यांची नावं की कोणाची मिसआउट झाली तर असं नका हे करू, बट हरीश आहे, अभिजित इज बीन हिअर, गोरक्ष, सुमित हॅज बीन हिअर फॉर 4 days मला वाटतं. त्यामुळे एव्हरीबडी हॅज बीन डुईंग गुड. सगळ्यांचे आपण भरपूर कव्हरेज केलं आहे आणि आय होप तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स झाला.
जेवण आवडलं ना सगळ्यांना? येस, कारण दॅट इज ऑल्सो समथिंग विच वी प्राईड आवरसेल्व्स इन. कारण पूर्ण अपकीप आपण ठेवतो सो दॅट एव्हरी वन इज हॅपी. कारण काम करताना फ्युल लागतं, फ्युलशिवाय काम होत नाही.